मला आता पैसेच पाहिजे. कुठं पैसे रे? नाही ते बाकीचं नाही. देतो ना पैसे, मला बुडवायचे नाही. मी काय म्हणतो, बुडवायला पाणीच नाहीये कुठं. हा मग मग पैसे काही जर बुडवायचं ठरलं त्याला पाणी लागत. मला पैसे पाहिजे, नाही तर माझी सोय कर एक. तू काय सोय करू? काही कर, मला ते बाकीचं माहितच नाही ना. मग सोय काय काय करायची मला सांगशील का नाही नक्की तुला काय लागत आहे? मला एखादं पाखरू आणून दे, नाही तर पैसे देताल. माझे 10,000 रुपये आताच देताल. नाही तू म्हणतो माझी सोय आता मी फेडू का झेंडी फेडू मग त्या पैसा करता? हे बघ, तू काही लेडीज आहे का? नाही मग आता तू एवढा आणीचा कांडीव आलाय, मला पैसे दे, मला पैसे दे. बरं घे मावर वसूल कर. मग नाही तू हसून गोड करू नको. मला पैसे दे, नाही तर मग माझी सोय कर. काय करतो बोल, पटकन बोल लगेच. अरे भाऊ ते मला थोडं विचार करते ना का काही. अरे बरं मी काय तू उद्या देऊन टाकतो पैसे. नाही मला आता तू निकाल पाहिजे त्याचा. मी काय तो मी पाहतो गचून सोडा मी कुठं चालेल पळून. नाही पळायचं काय बरं साहेब. बरं कंचा पाकड आणू आता बाय. कावळा हाती लागणार नाही, चिमणी मा हाती लागणार नाही. आणि ते कंच आता ते मोठं आणू का? घेताड मी काय म्हणतो, ते काय कापून खायचंय का मला? एखादी कवळी पोर आणायची, एखादी बाई आणायची मस्त पैकी एकदम झक्कास, अगदी पैसे वसूल होतील अशी. काय करतो बोल पटकन. चौकशी करायला मला पाहावं लागणार. अरे मग तू लागतील महिना एक चौकशी करायला. पण मला तुम्ही एक दिवस जाऊ दे का नाही कम से कम. नाही आज 4 वाजेपर्यंत. काय करणार? पाहिजे कुशीत करू. दोन्हीतून एक काम व्हायला पाहिजे 100%. आजच्या आज. हा. हा मी वाटच पाहतो इथं. बरं मी काय म्हणतो बाई, मी ना फक्त आणून द्यायचं काम करीन, बाकीचं तुम्ही काय करायचं ते फक्त तू आणून तर दे. आणि तिला किती पैसे द्यायचे तुम्ही? आणि तुला दिले ते तो पाहत पैशाचा विषय माकडे नाही तर मग 10,000 रुपये दे. मी पाहतो तिथं आणून. हा लगेच झटपट काम व्हायला पाहिजे. हा ये वय मग पटकन. तुम्ही लय जाडून घ्या टाकलं. आडून घ्यायचं. अरे भाऊ पैसा आहे हा. पैसा आहे पण एवढा हाती 4-5 नको गरीब भाऊ. हा अतिचार आहे. मग अत्याचार नाही झाला. तेव्हा नाही लाज वाटली पैसे घ्यायला. एवढी नाही लाज वाटली. आणि आता द्यायच्या टायमाला अतिचार म्हणजे पैसे मागितल्यावर अत्याचार होतो नाही का? जा भाऊ मी तुमच्या ताब्यात आणून देईन, एखादं पाहून भेटलं तर. आणि ते मग तुम्हाला काय करायचं करा. भेटलं तर, नाही भेटलं मग पैसे हवं ना, पण माझा आज देतो उद्या पाहावं लागला तुम्हाला. लगेच काय आता काय ते काय. आणि 2 महिने झाले तेव्हा नाही लाज वाटली माझं का? लग्न असं तर मी माय बायको आणल्याची आता पुढं काय हे सांगू. बघ, एक तर मी लय दिवसाचा उपाशी असल्यामुळं माझी सोय ही व्हायलाच पाहिजे. बायको मरून किती दिवस झाले तुला माहिती आहे ना? खवळलेले होतो. खवळेल नाही मी आता. मला लक्षात आलं तुझा तू नाही खवाळा, तो मदन खवाळा. मदन म्हण, मामा म्हण, कोणी का होईना, पण एवढं काम म्हणजे व्हायलाच पाहिजे. कारण मी लय दिवसाचा उपाशी आता. आता दम काढायला जागा नाही. नाही ते तू सोय करू. हा तुझ्या ताब्यात आणून देतो बाबा भेटला हा जाऊ गो. हो मी वाट पाहतोय. हा तितपतराव काम करणार आपलं बरं का. इमानदार माणूस येतो, पण आता कवाशी येतो काय माहिती. लय खळबळली गाडी. आता यायला पाहिजे लवकर, मग मजा हाणून घेतो. 10,000 रुपये एका दिवशी वसूल करील तर. हा डोकं बघा बाबा इकडे डोक्याला टेन्शन आलं बा. काय एक बाई पाहतो तिला डोकं लावून काहीतरी लाबाड जाबाड केल्याशिवाय काय. बया ओ बाई ओ बाई ओ बाई ओ ओ बाई ओ ऐका ना थोडी थांब. काही क्यू आहे होईन का तुम्ही जाणं काय झालं? होईन का उपकार? अहो झालं काय पण मी म्हणते. हो काय झालं ऐका ना. कुठून आले रे तुम्ही? मी ना 1 तास मळ्यामध्ये असं पळतोय मला बाय माणूसच कुठे काहून सापडला. कोणी चोर बीर माग लागले काय बाई? चोर लागले तर चोर काय करते. माझी बायको आहे ना डिलिव्हरीला बरं तिला अँब्युलन्स भेटा ना काहीच. तिला न्यायची सोय आहे ना. अरे बाबा मी दाईन नाहीये मग. दाईन नाही पण तू तिला त्यापाशी बस ना फक्त. त्यापाशी 5-10 मिनिटं बस फक्त. काय करू मी बसून? मला अँब्युलन्स आणायला जायची त्यापर्यंत तू त्यापाशी बस फक्त. त्यापाशी बस फक्त काहीच करू नको. नाही रे बाबा मला ना ते कसं माहिती का 1.25 महिन्याचं लेकरू होस तर मला चालत नाही. अगं बाळाची वैल नाही लांब बस तिच्यापासून 10 फूट लांब बस पण तिच्यापाशी बस. तिकडं बसून काय करू? ती कळा द्यायला लागल्यावर मला इकडे तकलीफ होईल. अगं कळा नाही तसं काही नाही पण तू तिला फक्त मला आहे ना कोणाच्या हाल नाही पावत. फक्त 10-15 मिनिटच बस. मला अँब्युलन्स आणच तू तिच्यापाशी बस फक्त. फक्त 15. अगं मी काय वखत पडलाय ती बिचारी वखत पडलाय. कितवा महिना चालू आहे? ते 9 महिना लागलाय. ती ना ते पोरले मोठे ते ना बाहेर आहे ना
दवाखान्यात न्यायला पण तुला मला सोडून जाते नको अटकलं काय हो बाई चला ना नाही हो खरंच मला आहे ना ये बाई आम्ही याच शेवग्यात झाड लावलंय तर पार खाली गवताय नाही आणि ते येड्यावण झालं होतं माय पार. कधी का बाई काय काय झालं माहिती का माझी तिसरी बायको आहे. मला पोरच होत नव्हतं व्हायना पार मावलं 65 आता बाबा भाऊ राहिला तर जाय ना तिची काळजी घे 65 वय झालं 65 वय इकून तिकून कसं तरी आम्हाला देव पावला आणि तिला दिवस गेले चौथ्या बायकोला दिवस गेले चौथ्या बायकोला दिवस गेले जर त्या दिवसात जर काहीतरी त्या बायकोला जर पोराला कमी जास्त झालं कमावलं जाऊ दे ना मग तिला कमी जास्त झालं 3 राहतील ना काय 3 बायका असतील ना. पण पोर हिला होऊन राहिले ना मग एक काम करायचं हिचं पोर ठेवून घ्यायचं आणि ते 3 बायका सांभाळून आणि घ्यायच्या जर ते पोर काढता मेला मग हा तेवढं आहे बाई अगं सगळा मावला जे तुला सांगतो आता आत्मा तुटतो दुसरी करावं मग अजून म्या- आता 4 केल्या अजून एखादी अहो करावं बाई पाचवी. माझ्या बायकोला मी कवडीचं काम करू दिलं नाही ए बाबा जाऊ दे रे बाबा तू काय मा उपकाराला का पण ठेवली काय तू बायको आणि ते नेमकं वळ तिकडं. ती नेमकं मळ्यामध्ये फिरायला आली तिचं पोट दुखायला लागलं कर उपकार करणं माझे एवढा उपकार कर ग बाई नाही रे बाबा जाऊ दे मला ना खरंच टाइम नाही मला मारा आणून पैसे काम घे बाई लागत तुला मी 100 रुपये देतो तिला बसायची फक्त मला आंबुलन्स आणतो फक्त आंबुलन्स 100 लाग मला 100 मध्ये नाही होणार काम मग किती लागतील 500 लागन 500 देतो पण बस मला आणि एकटा मला चालत नाही मी 2 फूट लांब बसन 10 फूट लांब बस फक्त तिच्यापाशी बस मला हात लावायला चालत नाही नाही, आणि नाही, त्याच्यात बी ती गागा वाढायला लागली तर मला इकडे त्रास होईल अगं ती आरडणार नाही वरडणार नाही त्या पोरा करता ती दम धरीन कारण आम्ही डॉक्टरला गेलो विचारा डॉक्टर म्हणत तू शेवटचा बाप होणार याच्यानंतर हिला दिवस जाणार नाही डॉक्टरकडे लय खर्च केला आम्ही हा मग तू डॉक्टर म्हणा आता जर शेवटची बारी ये तुम्ही सांभाळा याला जीव लावा बरं आम्ही काय केलं त्या पोरा एवढं आलो सर पोरं काढावंच कायला मी म्हणते एखादं दत्तक घ्यावा इतकी पोराची निगा झाली इतकी पोराची निगा झाली पोराचं ना अंग जाड झालं माझ्या मध्ये अगं तुला सांगतो जर बायको मेली तर जाऊन दे पण मग पोर संगीन राहिला पाहिजे हा का कर ना बाई उपकार करणं तेवढा खरंच प्लीज उपकार करणं नाही बाबा आता ग बाई रडायला लागला हात हा बाय बाबा मला 500 रुपये दे चल मी येते रडू बिडू नको काही देतो 600 देतो चला चल बाई चल तुलाच माहिती आता कसं आहे एका बाईचं दुःख दुसऱ्या बाईला कळत म्हणून येऊ राहिले भाड खाऊ येतो कधी यानं पार मला निस्ती पाखरासारखी वाट पाहा लावली पाखरू आणतो ना आमका आणतो तमका आणतो फलानं करतो हा मी वाट पाहून थकून गेलो मला अन्न गोड लागा ना कुठे हो कुठे तुमची बायको हा तो का बरं लपवीन पण तुमची बायको एवढं मोठं पोट घेऊन कुठं लपणार आहे बाई हा तिच्या पोटात कळायत असं ना हागा बिगायला गेली असं या ना पाहून मग ओ शिरपतराव पण लवकर आणा परत नाही ते ना तुमचं काम झालंय हा. आता मला काय तुम्ही डोकं लावू नका ऐका ना मी काय पण म्हणते मी काय म्हणतो मी काय तुम्ही काही बाकी बोलू नका तुम्ही जे केलं सांगितलं केलं का नाही मी हो व्यवस्थित झालं का नाही पण व्यवस्थित अजून झालंय कुठं ऐका ना वय शिरपत वय वय हा? वय ऐका ना मी काय म्हणते ते कसं आहे तुमची बायको आहे ना तिकडे बाथरूम बिथरूमला गेली असेल तिकडे पोरग सटकन बिटकन हा, तुम्ही- पाहुणार पाहून या नाही लवकर तिला घेऊन या माझा कलिजा सटकन माझं पोरने माझा कलिजा सटकन हा. माझा कलिजा सटकून जाईन बाहेर मी आलो पाहून पटकन बरं मी काय म्हणतो या लवकर पाहून आपलं व्यवस्थित केलं ना हा बरं मी काय म्हणतो कुठे याय ना बाई आजूबाची कोण बायको कोण नाही वाट कोणाची बघायची हा कोणाची वाट बघायची ते पेशंट येऊ राहिलं तुम्ही हात काय लावू राहिले बाबा तुम्ही ओळखीच्या ना पाळखीच्या मिळाल्या हा तुला माहित आहे का आदल्या घरची खबर माहित आहे का मी काय म्हणतो कोणाच्या आतल्या घरची मला तो खबरीला नाही काय करायचं रे नाही, बाबा नाही. तिकडे जाय तू उलट खबरीला काही नाही करायचं पण त्या शिरपतरावाने काय केलंय माहित आहे का कोण शिरपतराव मी नाही ओळखीत कोणच्या शिरपतरावला तुझ्या बरोबर आलता तो मा बरोबर कोण आला होता कधी आला होता आता तो कोण गेला इथून हा तो बाबा हा हा. त्याची बायको आहे ना हा प्रेग्नेंट आहे त्याची बायको गेली कुठे हागायला गेली का मुतायला गेली ते त्याच्या पोटात कळा येत असते मी म्हणलं बाबा तिला पहिले घेऊन ये मला तिच्यावर लक्ष ठेवायला आणलं त्यांनी. एक खरं सांगू का काय एक खरं सांगतो मी हं. त्यानं मला आणून दिलेले ताब्यामध्ये ऐ, माझ्या ताब्यात आणून दिलेली त्या मूर्ता बसला तर मला सोडतो का नाही रमाड्यात तुम्हाला त्यानं तिकडा त्यानं माझ्याकडून 10,000 रुपये घेतले तुला आणून द्यायचे माझ्या ताब्यात कोणाकडून घेतले माझ्याकडून घेतले काय 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 म्हणतो हे काय बघ, म्हणतो हे बघ. काय म्हणला तू आई, तू याला काय म्हणू याला बाई काय म्हणती मला काहीच म्हणू काय? नको काय? हं?
तुला कोणी 10,000 दिले? मी दिले मी. टाक, हा? आणि ती चड्डी घेऊ का मी सोडून? चड्डी हा तुला मामा बघायचं का? मामा बघायचा का? करे पानसट गावच्या. पानसट गावशाने 10,000 रुपये का? ए, तू बाई माणसाला झटू राहिला ध्यानात राहू द्या. अशी नाही म्हणून खार कर माझी ना तो आल्या. ए बघ जरा शुद्धीवर बोल, शुद्धीवर. शिद्दीवर बोल म्हणजे तो बापाची बांधले काय मिळ करे? त्यानं 10,000 रुपये घेऊन दिले. कोणी घेतले ते 10,000? त्यानं. अरे भाड्या, तो त्याच्या बायकोला पाहायला तोंड गेला. सांभाळून बोल जरा. काय काय म्हणला तोंड सांभाळून तू? बोल. मला हे करतो काय? हा मान आदल लागतोय तू? काय ते? हा काय काय म्हणला तू? काय हा? म्हणली? काय? अगं जागचा हालल तर बोल ना. अरे जागचा हालेल ए. नाही. तुला तुला बच्ची सोड. तू मला झटू कस करायला मग? झटू कोण? कस करायला तू? 10,000 रुपये घेतली त्यानं. कोण घेतले? मी त्यानं. घेतले, मी होते घ्यायला. मग तू कशी आली त्याच्या बरोबर? त्याच्या बरोबर आली कशी? मी कोण आहे? मला काय माहित मी कोण आहे? तुझ्याचा नवरा आहे. तू मला हात लावून राहिला. हा नवऱ्याचा अरे, विषय नाही. मेंढ्या. थांब थांब मी त्याचा बघतो. हा मग त्याचा पाय मा नको पाहू इकडं. बघ त्याचा पाय गंज लांबल्याचं का असेल काय? काय कळलं म्हणली? ना? काय नाही तर म्हणली? ते अशी नाही ए. म्हणून वाजवीन ना. त्या तुला काय म्हण काय? हं? हे काय बघ. म्हणतो? हे बघ काय? तू पळायचा प्रयत्न जरी करशील ढेकळाचा मी दाखवून, पण मी त्याचा पाठलाग करून पुन्हा आणतोच. तू तिकडं त्याला आण नाही तर चुलीत घाल. तो गेला उडत, त्याची बायको गेली उडत आणि तू जाय उडत. निघ तिकडं. तू पळाली. झालो कडे मोकळा आता कधी 10,000 रेट फिटले. मोकळा झाला आता, टेन्शन नाही राहिलं. मी काय म्हणतो, काय? कधीपासून खोटे धंदे करायला निघाला तू? मग खोटे म्हणजे काय? खोटे म्हणजे काय? खोटे म्हणजे या अशा नालेक बाया आमच्या ताब्यात ज्याचे पैसे अय, हा सोड. हात सोड म्हणजे शिस्तीत बस. बसायचं आता बस आणि चालली. काय? बसायचं आता बस नाही चालली. हे बघ मुजरकीची बात करू नको. तू जर किती म्हणजे तू काय मला धमकी देते का? धमकी द्यायला पैसे काय झाडे तोडून आणले होते का? तुला बाया काय वाटो पडला का? काय बाया वाटो पडला? मग पैसे दे. काय ते पैसे? कायचे पैसे म्हणजे पैसे बुडाले. म्हणजे बुली काय होती? हे बघ बुली काय होती? मग मला बाई आणून ते बापोत. हा मग तू फार शेटी सोडून तुला लटकायला होतं काय? अरे आता ना. आणून दे म्हणजे ती काय पूजा करायला आणून दे का? ए, ते नाही का माझ्या डोकं खाऊ? ए, हा बाय अंगाला हात सोड. हे बघ गच्ची सोड. गच्ची सोड. गच्ची सोड. तुला सांगतो भल्या बरं माय पैसे दे. गच्चे तुला काय माय उपटायचे उपट. कोण अबाय अबाय मी काय होतो तू आहे ना काय माकडे होणार नाही. आता तर तुला रुपये काढून देत नाही. का तुला बरं? काय उपटायचे उपट. का नाही रुपये का नाही? अबाय अबाय तू मार खायची माझा मार खायची. ये तू ये नको. तू 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 जेवढे रेटे हाणशील ना तेवढे तुझे पैसे कमी होतील. जेवढे रेटे हाण ना तेवढे माग टिपाणी हात तुला काय हाणायची तेवढे पैसे कमी होतील. कमी नाही तुला 10,000 रुपये 1 रुपया सुद्धा कमी करणार नाही. अबाय पैसे दे. 1,000 रुपये टोला आहे. 1,000 रुपये टोला आहे. 1,000 रुपये टोला. 1,000 रुपये टोला ना पैसे कमी होतील. नाही तर मला आणू दे. तू कशाबद्दल आणशील? हा म्हणजे माझे पैसे घेऊन? मी काय म्हणतो तुला पैसे पुरतं बोल. तुला हाणायचं कोणी हातडी दिली? अरे हाणायला मग कोण? पैसे दे ना मग. आता तुला 1 रुपया देऊ शकत नाही का? तुला बाय लागत होते ना. हम्म. तुला बाय आणून देते ना. हा मग तो जर होत नसतं त्याला मी काय करू? कुठे? हा बोली काय होती का माझ्या ताब्यात बाय आणून दे. तुझ्या ताब्यात बाय आणून दिली. हे तो मारामारी करायला आणून दिली. मारामाऱ्या नाही तुझी सगळी शिटिंग काढले. मी पोलीस स्टेशन नेऊन द्या की तो का हवा नवरा अतिचारपणा करतो. सगळी शूटिंग काढून घेतली मी भाऊ. एवढं सोपं नाही. माही 10 तर नाही पण तू नाही लाकाला ठोकली तुझ्या साळून तर मा ना बदलून तुझी. हे असं नको नाही नाही करणार मी. असं नको करणार आहे 100% करणार. नको नको नको. मग मारलं का मारलं? 1,000 रुपये रेट्यानं पैसे टाक. 1,000 रुपये रेट्यानं पैसे टाक. पैसे देतो. हा ते तर बुडाले. आणखी 10,000 टाक. हे बघ उद्या ये माझ्याकडं. मी तुला उद्या 2,000 रुपये देणार. 2 नाही 10च घेईन. तर 10 रेट्या आणली. दाणे हाणले. हा? दाणे 1500 रुपये काठी आणि 1,000 रुपये परवडलं तर पाय. नाही त्यांना पोलीस स्टेशनला गेलो. बरं एक काम कर, पोलीस स्टेशनला काही जाऊ नको. उद्या सकाळी पैसे घेऊन पाहिजे तुझ्या घरी येतो मी. हा. मला चहा सुद्धा पाहिजे नको. हा? येऊ का? आणि परत येऊन पुढे बायचं नाव काय का? नाही पण आता बाईच्या नादी लागायचं नाही. पैशाचा व्यवहारही करायचा नाही. येऊ का मग? गोडीत उद्या किती?
11 वाजेपर्यंत येतो. 11च्या आत किती पैसे? 2000. 10,000. 10 पहिले दिले ना रे तुला. ते गेले ते बुडाले ते त्या बायला दिले ना. बायला 11,000 रुपये कबूल केले होते. अरे तिने बी माझ्या हाडकांची पार पिळवणूक काढली ना. तू बोली काय होती मा ताब्यात आणून दे, तुझ्या ताब्यात आणून दिली का नव्हती? मग माय काय चुक आहे का? मी तिची साडी पेटून द्यायला होती तुझ्या हातात. हा नसती बाय आणली ना मग नियमाला पैसे होते. बाय तुझ्या ताब्यात नव्हती दिले आणून. बरं जाऊ दे आता, का जे झालं ते होऊन गेलं. आता तू पैसे मागू नको, मी देणार नाही. नाही तो मारलं ना त्याची मी 10,000 घेतो शिवाय. अरे रागा बेन हाणला असेल 2 टोले. रागा बे काय मग मला हाणू दे. तुला हाणू का तुझ्या? नाही पण आता तुला राग यायला काही चान्स तुला नाही ना. नाही हाणू का तुझ्या? मी काय म्हणतो, तुला 10,000 रुपये सोडून दिली ना. बरं तुला 5 टाक येतो. तुला पाणीच मागायला तू डायरेक्ट 5 मध्ये तू पाणी मागशील. तेव्हा पाया पडू का? जे झालं ते होऊन गेलं ना. आता 10,000 देणार का? 2,000 रुपये नाही 10. उद्या सकाळी मला 10,000 पाहिजे. नाही तर 11 वाजता मी पोलीस स्टेशन मध्ये तुला दिसत नाही देणार. सगळं कर पण तिकडे काही जाऊ नको. हा मग उद्या सकाळ तरी काठी आणि 10,000 रुपये घेऊन ये. येऊ का मग? हा का चौकात येशील का तू? कोणत्या? आपल्या नेहरू चौकात. हा तेरेचे पण मेरे चुपचाप मध्ये. हा आपण माणसं जर असते ना गपचीत म्हणा तेवढे पैसे जर घेऊन घेऊन टाक. आपण चहा बी पिऊ तिकडे मस्त पैकी. चालली येऊ का मग? हा लिख. बरं आईला अक्कल केली गांडीत गेली भाऊ. त्याला बाई लागत बाई तिथं ठोकले 10,000 बुडवले पण तिच्यावरून 10,000 रुपये कर्ज काढला की. बघतो आता काय नाही आला ना. मी काय शूटिंग काढली बुसक्याची पण आता हिच्या चांगली बसू दिली. कारण बाईचा नाच काढ सोपा आहे का त्यामध्ये बाया वाटो पाडले. चला तर कधी जातो फ्रेश होतो तसं की आयला लय हाणलं का नालायकानं मला. औरा पटापट झालं का नाही? अहो मालक आलोय मी तुमच्या कामा करताच. बरं बस राहू दे. मी काय म्हणते, तुला काम आहे बस. ठेव खाली. ठेवू खाली खाली ठेवून बस. हा. तुला पैशाची बदल बाकी काय रे यायला तुम्ही मला दुसरं काय रे भाऊ, बस खाली बस. पैसे करतात मी लढतो. नाही लढतो म्हणा पण मी पैसे देतो ना. हा पैसे देतो पण कवा देतो? पैसे भेटतात ना तुला महिन्याला. हा महिन्याला द्यायलाच लागतो पगार. बरं मी काय म्हणतो ते बाकीचं सोड. हम्म. तुला एक महत्वाचं काम लावायचं. काय रे? तुला माहिती ना हा आपली बायको थोडी बाहेर गेली म्हणून. हा हं? हा त्याकडनं सामान भेटेल का आपल्याला तेव्हा वसलं? पाहायला लागेल मग. हं? पाहायला लागेल. हं? पाहायला लागेल. जर चांगलं भेटलं ना हा तुझ्या बायको सारखं जर असं चांगलं देखणं जर असलं ना हा एखादा एकर जमीन नाव करून द्यायची डायरेक्ट. लगेच देशील. एक एकर. खरं काय? हा पण तुझ्या बायको सारखं पाहिजे का? नाही तर असं कसं शंभर नंबर नाही नाही दिकतो तसा दिन पाहू. तसंच 1 एकर काय 2 एकर बरं येईल. बरं तुम्ही वर्षभर मरतो कष्ट काय पण एवढं तुमच्या जण भेटेल. आमच्या बापाला भेटणार नाही अड्या. 1 एकर. तर मला मग 50 एकर 1 एकर गेलं. जाऊ दे गेलं पण तू हाऊस आहे ना. हा हाऊस आहे की नाही? माझ्या हाऊस कांदे खाते. हा तू गडीच हौशी दिसतो मला. गडी हाऊस गडी नाही मला. नाही मालक हा हा हाऊस हौशी. हाऊस मला आहे ना. मला सगळं भरपूर आहे तिची काम करता पडली. हा तुला त्याची लय आवड बा. आवड माहिती ना बायकोचं आपल्याला जमत नाही. बायकोला तिची आशा नाही. नाही निघून गेली काय? नाही आहे मग त्या तर ना 4 महिने गेली बाहेर यात्राला. यात्रेला हो 4 महिने. काशीला नाही काशी गोवा काय असेल त्याला ते मग मी विचारित नाही. महिनाभर येणार नाही आता. 4 महिने डायरेक्ट 4 महिने त्यापर्यंत आपली अवस्था. तू लय कळ काढित त्या म्हणा. आता विलायच नाही ना काय करताय ना करणार काम तुझं. जाळे जर पाहिले ना अरे तुझं काम करणार तो एवढंच दिलं मी करणार नाही का? तिचे काम करणार. हा. कशाला लोकांना खाऊ घालतो. हा कारण लोकांना खाऊ घालतो बरोबर. आणि त्या बायकोला विचारतो. आता मात्र कमालच केली होतो. अरे 1 एकर जमीन भेटेल 1 एकर. अरे 1 एकर भेटत पण तिला विचारायला पाहिजे ना. पुढे कापून आणणार तिची. अरे कापून नाही पण बायको मावली मग तिला बोलायला पाहिजे बोल मला. ना म्हणा 1 एकर डायरेक्ट. आणि आज बापा जर काढले ना काय कुठे दिसू कोटे दिस एकावर कष्ट करतो नि मरतो. कष्ट डोकं लावलं भारी लावलं. तुला 2,000 द्या पुढे कोण महिना देणार रे? कोणी देत नाही रे. महिना बरोबर राबून घेते. बरं मी काय कापून आणणार नाही का? 1 कोटीचा मालक होतो. कोटीचा मालक जाऊ दे आता काय तुला सांगतो
हा बाय तू आहे ना तू डायरेक्ट फोलीवर मध्ये फिरशील असं. अरे फोले कांदे पण मी काय करतो मी संध्याकाळी विचार घेतो बायकोला चांगलं प्रेमात घेतो प्रेमात सांगतो तिला ह्या बाय म्हणणं आपल्याला आयुष्याची मिळणार आहे म्हणून कोटी रुपये कोट्याधी सोशन तुम्ही कोट्या दिवशी आपल्याला काम करायची गरज नाही आपण लोकांच्याकडे दररोज जातोय बरं मी काय वेगळं करणार आहे का? नाही आहे तसंच करणार आहे. हा? एकदा केला पडला होता ना. ते डोक्यात आणलं मी आहे बी. मला बघ एकच टाइमची हा औषध एकच टाइम फक्त एकच दिवस एका दिवस एन्जॉय घ्यायचा. एक दिवसाचे एन्जॉय करता आपण आहे ना डायरेक्ट 1 एकर जमीन द्यायला पूजा करता डोकं लावलो दोस्त करता नाही लावलं मग काय तो दोस्त- काय धन मागितलं दोस्त माझ्याकडे नाही मी मित्र मालक आहे. हा मालक आहे पण मी तुझ्या करता काय मागितलं तू मी काय म्हणतो आता काय टाइमपास करू हा. नका लगेच जाऊन तपास हा मी पाहतो विचारून आणि लगेच आणि कळवा तुला दे. मी संध्याकाळी सांगतो हो. हं? जाऊ जाऊ रे. का बरं झालं सर त्याला सावकाराचा बाणच माहिती नाही जो कसं काय पेस आहे त्याची बायको वा जर सावकाराच्या ताब्यात भेटलं सावकार खुश. चला बाई पिठलं भाकर करून ठेवली कावाची. हा बाबा अजून काय ना कधी येतं काय आलंय वाटतं नाव घेतलं ना आलं का हो हं. एवढा टाइम का? हा मग आता काय काम करीत होतो मग मला- नळ्यावडीत होतो कायच्या नाळ्या एवढीच होती? आपले पसरीत होतो ना वावरात अच्छा तेच मी म्हणलं घरचं वळी ना कायच्या वाढायला गेले पण ते. ते जाऊन दे मर्दे अगं मला एक बोलायचं होतं तुला काय बोला ना. हो तो मालक आहे ना हम्म तो म्हणे 1 एकर जमीन देतो म्हणून नावा लिहून हे क्या कर ए बाई आज कोणचा देव पावला? अरे देव नाही पावला तोच म्हणला हा हा. एक एकर जमीन का हो? अरे 1 एकर जर भेटली तर तुला काय एक दिवसानं काय होणार आहे म्हणजे अरे हा अरे 1 दिवस कायच एक दिवस फक्त तो जायचं आहे कायला कामाला जायचंय कुठं? कामाला नाही त्याच्याकडे जायचं हा त्याच्याकडे जायचं मालकाकडे जायचं ते कळालं मला पण त्याच्या वावरात काही काम आहे का घरचं बंगल्यावर नाही काम नाही आहे? नाही ते काम नाही मग त्याच्याकडे 1 दिवस राहायचं रात्रीच रात्रीचं येतो मुर्दा बशीला तो आला अरे हा एक दिवस रात्री स्वतःच्या बायकोला काय दुसऱ्या खाली पाठवून राहिला काय तू? अरे हा? एवढं लाज वाटते का काही? अरे आपलं आयुष्याचं कल्याण होतंय आयुष्याचं कल्याण होतंय म्हणजे काय मी काय अशी काय हे वाटलं का काय एक- खानदानी पोरगी आहे मी. अहो कोटीची जमीन मिळते आपण ही गाडीमध्ये फिरू मस्त पैकी हा गाडीमध्ये हा. फिरू तू ना आता ध्यानावर नाही राहिला जसं जसं डोंगर होत चालला ना तसं तसं चळू राहिला तू निघ तुला आहे ना हो. माझ्यासारखी बायको भेटायची लायकीचं नाही रे तू. तू ऐक मावाला जर ऐकलं तर तो आयुष्याचं कल्याण होईल काय आयुष्याचं कल्याण नको मी मग अशी ताई- फालतूगिरी करायला रिकामी नाही मी. अरे फक्त एकच दिवस तुला काय कायमच त्याची राहत आहे का उलट तिकडं हा हे बाई स्वतःची बायको दुसरं जाऊ पाठवा लाज लाज शरम कुठे गेली हा डोक्यात काही अक्कल आहे का नाही? अरे आयुष्याचं कल्याण करून घे तू आयुष्याचं कल्याण कर एखाद्या सरणावर जाऊन पड तू निघ. अरे पाय ऐक ऐ. आता मुर्दा बशीला आता कसं तिकडं त्याचा जाळ झाला नाही असं बोलायला. हा त्या मालकाला लाज वाटली नाही मानावरा भोळा आहे म्हणजे त्याचा काही गैरफायदा घ्यावा का? हा आणि याला बी शेण खायपुरती तरी अक्कल आहे का? हा आपली एवढी जान जवान बायको आपण कसं काय एक रात्र का ना लोकांच्या ताब्यात पाठवा. याला इज्जत आहे का काही इज्जत जाते का? यासाठी मला केलं की यांनी जवान बायको करायची एवढं वराड नाचत कुदत घेऊन आला आणि आता असे धंदे दाखवू राहिला जसं जसं डंगर होत चाललं तसं तसं चळू राहिले ती. पण मी काय म्हणते अशी 1 एकर शेती तर कोणी देणार नाही. हा आपला बी भलताय फायदा आहे त्याच्यामध्ये तसं मी याच्याकडून तर काही होत नाही कमीत कमी माहिती गंमत होईल. हा माझा तर एन्जॉय होईल. चादाड्याला केलंय त्याचं उठाना बी काही बसाना बी खाली असं एवढं करंगळी वाणी आहे त्याच्याकडून काही होतही नाही जातही नाही. जाऊ दे वावरही भेटत एन्जॉय भेटतो. जाऊ दे मी आता काय करते यायला जाऊनच सांगते का मी राजी आहे म्हणून सांगून येते मग जाईन मस्त. चल बाई देते सांगून पटकन मज्जाच मज्जा. मग यायला लय राग आला भाऊ बायकोला बी बोलाय नव्हतं लागत पण बोललो तर काय करते गेली राग निघून. ए अहो ऐका ना हा मी काय म्हणते काय
तुम्ही ते म्हणले होते ना, हा जाऊ द्या, मी राग रागात तापले, चिडले. हा पण मग मी नंतर तिकडे बसले ना चाळीकडं, हा मग विचार केला शांततेत. बर. मी काय म्हणते, हा. मी तयार आहे या गोष्टीला. अरे तू तयार झाली ना, हा, मग मी काय म्हणते, याला जा तुम्ही. लय लय आपलं आयुष्याचं कल्याण झालं भाऊ. अहो, आयुष्याचं कल्याण झालं कुठं, अजून तुम्ही जाण पटकन हा, सांगा ना मालकाला. अरे लगेच मी करून आणतो ना, लगेच जातो लगेच करून आणतो, पार पक्की खरेदी करून आणतो पक्की. खरेदी करा नंतर, पण त्याला पहिले इकडे पाठवा मालकाला. बरं त्याला पाठीतो, हा, जा मग तुम्ही. जातो. आणि तुम्ही येऊ नका लगेच त्याच्या माग नाही, उदी नाही, करीत. नाही, तुम्ही तिकडेच राहणार, थांबा. बरं 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 मी तिकडे थांबतो. दया नुसता डोक्याला ताण आहे बाई. जाऊ दे, मालक आल्यावर आता पाहू. मग माझे नाही दिली जमीन करून तर कमीत कमी माझी तर हाऊस मिटन. चालते, येऊस तर थोडी लोण खाते. चला. मालक तुम्ही हा, हा. हा, या ना. सांगितलं का त्याला काय सांगायचं, सांगितलं. वय सांगितलं ना, हं? सांगितलं ना. मग आहे का त्याला परवानगी? आहे ना मग. हं? परवानगी असेल तर मग मी द्यायला तयार आहे. हा, हा. पण नक्की द्याल ना तुम्ही? नक्की म्हणून. पहा बरं का, पण कसं आहे, तुम्ही आता एकदा शब्द दिला, तुम्ही शब्द मोडीत नसतात म्हणे. हो हो, हा मी काय म्हणतो, बरं झाली तयारी? हा, हं? वय झाली ना. मला खुश करणार ना. हं? करेल की, हं? करेल ना. हं? तर मला जर खुश केलं ना, मी तुला दुप्पट खुश करेन. आता तुम्हाला बोलवणं पाठवलं, कशासाठी पाठवलं? खुश करायसाठीच पाठवलं ना. चल ना मग माझी. लगेच जायचं का? वेळ चांगल्या कामाला वेळ कशाला? हं? होय, बरोबर आहे. चला मग. चांगल्या कामाला वेळ कशाला? चला. आज मी सुद्धा खुश वाटते, मनात खुश. मस्त आहे बघा तुमचं. हम्म, मस्त आहे म्हणलं. काय? बरं मी काय म्हणतो, हम्म, तुला असं एक विचारायचं, हम्म. तुझ्या नवऱ्या कोण तुला सोबत भेटतं का चांगलं असं? नाही हो, कशात काय, त्यांच्याकडून जर भेटलं असतं तर तुम्हाला बोलवणं पाठवलं असतं की. अगं तुला आता मी राणी करणार आहे, राणी. पहिले राणीची हाऊस मिटवा. नाही का? ये बाहेर यात. हा कसं काय वाटलं? भाई, हं? तुमचं दणका म्हणजे काय आहे भाई, लय खुश झाली मी. रामपूर सुटवलाय आपलं. तू खुश तर मी खुश. भाई, असं भारी वाटलं ना, हं. तास आनंद कुठंच नाही. बरं मी काय म्हणतो, हा असं जर तुला कामचा आनंद घ्यायला ठरला ना, हा, तर त्याला काय मार्ग काढावं लागेल? म्हणजे त्याचं मार्ग तुला राणी बनवायचं, कसं कसं बनवायचं? ऐका ना, मी काय म्हणते, मला बी तो असं म्हातारा नवरा आवडत नाही. हं. आणि तो काम आहे काय करतो, गडी आहे. हं. मला असं स्वप्न कसं होतं, मी मस्त एखाद्या राजासारखा माणूस असा आणि त्याची बायको व्हावा, असं स्वप्न होतं माझं. माझं एक स्वप्न आहे का तुझ्यासारखी बायको मला भेटा. मग तुमचं स्वप्न आहे, माझं स्वप्न आहे, तर काय आहे मग? तुम्ही टाइम लावी त्या घेऊन उरकून आपलं दोघायचंच. तो नवरा आला ना त्याला लगेच चाल तुम्ही तुला ओळखत आता असं बी तुम्ही बायको आणि सगळं केलंच माझ्या संग. नाही. हा, मग आता राहिलंच काय? मग तू नवराला का त्याला सरळ म्हणतो, तू कोण, मी तुला ओळखत नाही म्हणा, माझा नवरा आहे म्हणा, तू कोण म्हणा, त्याला काढून दे. पण तुम्ही आधी माझ्या संग लग्न करा. अरे करते रे, त्याला काढ ना. हा ना, त्याला हाकललं का तुझ्या संग लग्न करायचं आहे मी. सगळे आपल्या इष्ट कधी मालकीन तू असे. मी कसं काय हाकलू त्याला? सरळ सांगा म्हणा, आता आमच्या दोघं जुळलं म्हणा. चालेल चालेल हा, आम्ही दोघं एकमेका संग लग्न करणार म्हणा, त्याला हाकलून द्या. चालेल, येऊ देत खरी. तो काय येऊ राहिला द्या बा, पानतीने येऊ राहिला द्या बा. जाऊ दे हा, जेवण त्याला सांगत. येऊ राहिला द्या बा द्या बा. पाहिलं कसं लव लव पाहत होता तिकडून. मला झाले खुश. हा, हा खाल्लं का बस उभा राह. इकडं आहे का आता? तुमचा माझा काही संबंध नाही राहिला. कसं काय? कसं काय म्हणजे? हा आता इथून माग मी मोल करीन होते इडली,
हा आता राणी बनून राहणार आहे खाणार आहे या. म्हणजे तिनं जमीन दिल्याबद्दल गेली का? जमीन दिल्याबद्दल नाही आम्ही लग्न करणार आहे, लगीन सांगा ना हा? मालक तुम्ही. आता तू ना आता आम्ही लग्न करून घेणार रे, तू वाट चालून घ्या आता. शबास. दुसरी पाहून घ्या एखादी तुमच्या बरोबरची डंगर पाय एखादी. माहिती डंगर तुमची जोडी बसत नव्हती. निबार काम केलं मावाला. मी काय म्हणतो, बडबड नको करू. बडबड न करू म्हणजे काय, मी फसलोय. तुम्ही काय असे बी कवळे नव्हते, तुमचं निबर काम करायला तुम्ही काय निबर झाले होते. असं नाही गडी म्हणून तो वाचन त्याच्या बायका पाळवायच्या म्हणजे अर्थ नाही. तुला दाखवू का अर्थ? हा त्याच्या 2-4 मुस्कडात द्या लावून लगेच मार जाईल खायचंय ते. का? आता मारे तो वावरात आहे, तू मारशील तो घरात आहे. तिला विचार बरं, मालकाला कार्य अरे करतोय, तुला काही लाज आहे का चादड्या? तिला विचार, तू नवरा का विचार बरं तिला. अरे मावाली बायको पळितोय तो म्हणलं काय त्याला काय अरे नाही बायको करतो. नाही पडायची, आवाज खाली कर. तू आहे ना आता बायको शिस्तीत माझी नाही. ती. नाही ते या बाई इकडं. बायको माझी ती. अय चादड्या, हा ही चप्पल आणि तो तोंड आहे, मग निघतो का काय इडून? मग तिला विचार, तू नवरा का विचार बरं तिला. आता गेली बदलली न ती काय सांगते आता. मग आता तू निघ, हा निघ आता. हाकला ना तुम्ही धक्के देऊन. म्हणजे असं केसाना गळा कापला मावाला तो. तू जातो काय? नव्हतं माझ्या देण्यात आलं माझ्या मनात, बाई बाई माझा केसाना गळा कापिला. हा हा, लिख लिख हा लिख. अरे बाबा माय बायको आहे ना, असं काय करतो निघ अय म्हणतो. चादड्या, मी सांगितलं ना मी तुझी बायको नाही म्हणून. तिथे लावर तू, लाव 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 मारे लाव. निघ निघ. अरे लग्न करून मी आणलं आता आमच्या दोघांचं लग्न होणार आहे, सांगितलं ना मी. म्हणजे आता त्याच्या मागं पळायचं. निघ निघ तू निघ निघ. अरे अशी लुटू नको रे. सांगा हो मालक, तुम्ही तरी सांगा. त्याच्या बाहेर नाही जाणार. लिख. मी कसं मारू आता? तुम्ही मारा ना, मी बायको. अरे मी कुठं जाऊ दादा, आता काय राहिली मला जागा ठेवली की तुम्ही. आता काय भीक मागू काय? लिख माग नाही. हा काय खरंच भाऊ मालकन खरंच बायको. हा बरं आता काय निघाल आता, तुला कोणतं टेन्शन राहिले का? झालंय ना आता, टेन्शन कुठलंच नाही राहिलं. मी काय म्हणते, अशी तुमची बायको घर सोडून निघून जायले. वारेले वारेले का? तुम्ही तर म्हणे निघून जायले. वारेले. मी काय म्हणते, ऐका ना मग. नाही का आपण काय करू माहिती का, आता सरळ आता मंदिरात जाऊया एखाद्या, माळी घेऊ टाकून. नाही कोर्टात जाऊ. होईन का? मग माझी पहिली फारकत नाही मिळेल ना आता. पैसे जाऊन करतो आपण. हा का? जेवढा माल जेवढा ताल नाही तरी काय मी हाले. हा ना. हा मला ते सगळं चालतंय. चला मग लगेच, टाइम कशाला? चलो.